अचानकपणे एका अननोन व्यक्तीने शर्वरीला कॉल केलेला असतो. शर्वरी म्हणत असते, कोण बोलतोयस तू? त्यावर तो व्यक्ती म्हणत असतो, आधी तर एक गोष्ट लक्षात घे, तू स्वतःला खूप शहाणी समजतेस हे कळलंय मला, पण तेवढी शहाणी तू नाहीयेस. त्यावर शर्वरी म्हणत असते, माझ्याशी शहाणपणा करून बोलायचं नाही, तू ओळखत नाहीस मला. माझं जर डोकं फिरलं ना तर या जगातून तुझं तिकीट काढून टाकेन. त्यावर तो व्यक्ती म्हणत असतो, माहिती आहे मला, या आधीच तू 2 जणांना मारलंयस, आता मला मारायची धमकी देतेस काय? त्यावर शर्वरी म्हणत असते, कोण कोण बोलतोयस तू? त्यावर तो व्यक्ती म्हणत असतो, मी ना, माझं नाव सांगीन तुला, पण त्याआधी तुला मला 50 लाख रुपये द्यावे लागतील, नाहीतर तुझी काशी करून ठेवीन मी. त्यावर शर्वरी म्हणत असते, मी का देऊ तुला 50 लाख? त्यावर त्या व्यक्तीने जे काही म्हटलेलं असतं त्यानंतर शर्वरीची चांगलीच झोप उडालेली असते. तो व्यक्ती म्हणत असतो, तू तुझ्या नवऱ्याला मारलास, तू तुझ्या बापाला मारलास. त्यावर शर्वरी म्हणत असते, ए गप्प बस, काय बोलतोस तू हे? त्यावर तो व्यक्ती म्हणत असतो, माझ्याकडे तसे पुरावे आहेत, आणि ते पुरावे जर मी ऋषिकेश, तुझा तो वकील, काय त्याचं नाव, सौमित्र ना, आणि दुसरा तो टिंगण्या, काय सारंग, या तिघांना जर दाखवले तर काय अवस्था करतील ते तुझी. हे सगळं ऐकल्यावर आता शर्वरी म्हणत असते, अरे जरा हळू बोल, आणि आहेस कोण तू? तुला माझ्या बाबतीतला इतकं डिटेल कसं काय कळलं? त्यावर तो व्यक्ती म्हणत असतो, खरं तर ना, मला माझ्याशी इतकं डिटेल टाइमपास करणारं कोणच आवडत नाही. आता निमूटपणे तू मला 50 लाख रुपये देणार आहेस की नाही फक्त बोल, नाहीतर हा पुरावा तुझ्या त्या भावांकडे सुपूर्द करतो. त्यावर शर्वरी म्हणत असते, नको नको, मी बघते काय करायचं ते. आणि अशातच आता शर्वरीने त्या व्यक्तीला म्हटलेलं असतं की मला काही तासांचा अवधी दे. तो व्यक्ती हो असं म्हणतो. इकडे आपण पाहतोय आता शर्वरीला फोन ठेवल्यानंतर खूपच टेन्शन आलेलं असतं. नेमकं काय करावं, कसा त्याच्याकडनं पुरावा मिळवावा, हा सगळा विचार शर्वरीच्या डोक्यात सुरू असतो. तेवढ्यात शर्वरीचा चेहरा पडलेला आहे आणि तिच्या चेहऱ्यावर वेगळंच टेन्शन दिसतंय. हे आता जानकीने बरोबर हेरलेलं असतं. आता ही गोष्ट जानकीने ऐश्वर्याला व्यवस्थित समजावलेली असते. ऐश्वर्या, या शर्वरीच्या चेहऱ्यावर टेन्शन दिसतंय, नक्कीच काहीतरी तिच्या मनात वेगळं सुरू आहे, ते नेमकं काय आपल्याला जाणून घ्यायलाच हवं. त्यावर ऐश्वर्या म्हणत असते, जानकी, कुठे या शर्वरीच्या फंद्यात पडतेस? आत्तापर्यंत जितक्या वेळा पडलो तितक्या वेळा आपण तोंडघशीच पडलोय, आपल्या हाती कोणताच पुरावा आला नाही. त्यामुळे जानकी प्लीज आता या शर्वरीच्या नादाला लागणं सोडून दे. आपल्या घरातले आपल्याला कोणच साथ देत नाही, मग आपण का एकट्याच मगजमारी करायची? त्यावर जानकी म्हणत असते, ऐश्वर्या, या वेळेला माझं बोलणं सिरियसली घे. मी सांगते ना तुला, काहीतरी असं कांड आहे ज्यामुळे या शर्वरीची झोप उडाली आहे. हे सगळं ऐकल्यावर ऐश्वर्या म्हणत असते, ठीक आहे, फक्त शेवटचं, या वेळेला फक्त शेवटचं जानकी तुझं ऐकणार आहे मी, आणि बघूया नक्की काय खरं होत आहे. आणि अशातच जानकी म्हणत असते, ठीक आहे. त्यावर जानकी म्हणत असते, आता तू या शर्वरीवर बारीक लक्ष ठेव. ऐश्वर्या अगदी तात्पुरत्या पद्धतीने कामाला लागलेली असते. मग शर्वरी घरातून पर्स घेऊन बाहेर पडलेली असते. तिने एका कोपऱ्यात जाऊन त्या व्यक्तीला फोन केलेला असतो. तो व्यक्ती म्हणत असतो, पैसे तयार केलेस का? शर्वरी म्हणत असते, अरे वेळ लागले का तुला? एका झटक्यात इतके पैसे कसे काय तयार करणार मी? मी तुला आधी ॲडव्हान्स देते 50,000 रुपये, ते 50,000 घे, ते पुरावे माझ्या ताब्यात दे, आणि त्यानंतर बाकीचे उरलेले मी तुला देते. त्यावर तो व्यक्ती म्हणत असतो, मला काय वेडा समजतेस का तू? मी पुरावे देणार नाही, पण 50,000 दे, आणि बाकीचे लवकरात लवकर दे. त्यावर शर्वरीने स्वतःशी बोललेलं असतं की आता त्या व्यक्तीला नेमकं बघायला तर पाहिजे, कोण आहे, कुठे राहतो, आणि आपल्याला ते पुरावे कसे मिळवता येईल याचा विचार तर करता येईल. त्यावर शर्वरी म्हणत असते, ठीक आहे. आता शर्वरीने त्या व्यक्तीला म्हटलेलं असतं, अमुक गार्डनमध्ये ये. तो व्यक्ती हा म्हणतो. आता शर्वरीच्या मागावर ऐश्वर्या असते, हे शर्वरीला माहितीच नसतं. शर्वरी जिथे जिथे जाते तिथे तिथे ऐश्वर्या जाते, आणि हे सगळं आता कोपऱ्यातून ऐश्वर्याने बारीक डोळ्याने पाहिलेलं असतं. आणि शर्वरी त्या समोरच्या व्यक्तीला भेटते, त्याला रिक्वेस्ट करत असते. हे सगळं ऐश्वर्या पाहते.
पण नेमकं काय बोलते हे या ऐश्वर्याला लांबून ऐकायला येत नसतं. आणि त्यानंतर शर्वरी तिथून बाहेर पडते. शर्वरीने जाता जाता त्या व्यक्तीच्या हातात पैशाचं बंडल दिलेलं असतं, ते बरोबर ऐश्वर्याने पाहिलेलं असतं. लगेचच आता ऐश्वर्या स्वतःशी बोलत असते, आता मला शर्वरीचा नाही तर या व्यक्तीचा पाठलाग करायला हवा. आणि लगेचच ऐश्वर्या त्या व्यक्तीच्या मागावर असते आणि तो व्यक्ती ज्या ठिकाणी ज्या चाळीत पोचतो तिथे ऐश्वर्या पोचते आणि सगळं काही पाहते की या गल्लीतल्या या रूममध्ये तो शिरलाय. आता एकटं जाणं धोकादायक आहे हे ऐश्वर्याच्या लक्षात येतं आणि लगेचच ऐश्वर्या जानकीला फोन करून सगळं काही सांगते. जानकी म्हणत असते, ऐश्वर्या तिथनं घरी परत ये, एकटी त्याच्या खोलीत जाऊ नको, आपण इथे आल्यावर प्लॅन करू काय करायचा तो. आणि अशातच ऐश्वर्या घरी येते. त्यावेळेला शर्वरी आता आपल्या बेडरूम मध्ये असते. ऐश्वर्या जानकीला म्हणत असते, काय ठरवलेस तू, काय करायचं. जानकी म्हणत असते, या सगळ्यामध्ये आपण सौमित्र भाऊजींची मदत घेऊया. हे वाक्य ऐकल्यावर आता ऐश्वर्या म्हणत असतो, जानकी सौमित्र या बाबतीत आपल्यावर का विश्वास ठेवेल, आतापर्यंत आपले सगळे प्लॅन फ्लॉप झालेत, त्यामुळे आपल्यावर तो अजिबातच विश्वास ठेवणार नाही. त्यावर जानकी म्हणत असते, ठेवणार, जानकी आहे मी आणि माझं सौमित्र भाऊजी ऐकणारच. आता सौमित्रला बोलवलेलं असतं जानकीने आणि सगळं काही समजावलेलं असतं. सौमित्र म्हणत असतो, जानकी बहिणी प्लीज या सगळ्या फंद्यात पडू नका, शर्वरी आपल्याला गंडवत असेल, तिची नवी काहीतरी फालतूगिरी सुरू झाली असेल. हे अख्खे ऐकल्यावर जानकी म्हणत असते, सौमित्र भाऊजी प्लीज जरा शब्द जपून वापरा, बहीण आहे ती तुमची. त्यावर सौमित्र म्हणत असतो, माहिती आहे मला, पण तिने जे काही केलंय त्या बाबतीत आपल्याकडे एकही पुरावा नाहीये, म्हणून गप्प बसावं लागतंय. त्यावर जानकी म्हणत असते, तुम्हाला पुरावा हवाय ना, मग यावेळेला आम्ही जे सांगतोय ते करा. त्यावर सौमित्र म्हणतो, म्हणजे काय करायचं आहे. त्यावर ऐश्वर्या आणि जानकीने सौमित्रला जे काही सांगितलेलं असतं ते ऐकून सौमित्र म्हणत असतो, काय आज शर्वरीने त्या व्यक्तीला पैसे दिलेत आणि चांगलं मोठं बंडल. त्यावर ऐश्वर्या म्हणत असते, हो, हवं तर माझ्या मोबाईलमध्ये केलेलं रेकॉर्डिंग तुम्हाला दाखवते. त्यावर रेकॉर्डिंग आता सौमित्र पाहतो आणि त्यानंतर सौमित्र म्हणत असतो, बाप रे, म्हणजे काहीतरी वेगळंच कांड आहे. त्यावर जानकी म्हणत असते, तुम्ही आता त्या व्यक्तीच्या खोलीत जा, त्याच्याकडनं सगळी माहिती काढून घेण्याचा प्रयत्न करा आणि जर तो माहिती द्यायला तयार नसेल तर त्याला कायद्याची भीती दाखवा. त्याला सांगा की तू त्या बाईकडनं म्हणजे शर्वरीकडनं पैसे घेतानाचा व्हिडिओ आमच्याकडे आहे आणि तू पैसे का घेतलेस हे जर सांगणार नसशील तर तू कायद्याच्या कचाट्यात अडकशील. हे सगळं ऐकल्यावर सौमित्र म्हणत असतो, ठीक आहे जानकी बहिणी, मला नेमकं तिथे जाऊन काय बोलायचं आहे हे आलं माझ्या लक्षात. त्यावर सौमित्रला ऐश्वर्या म्हणत असते, बेस्ट ऑफ लक सौमित्र. त्यावर सौमित्र आता जसा लढाईवर राजे महाराजे निघतात तसा घरातून बाहेर पडतो आणि त्याच वेळेला तिथे आता शर्वरी आलेली असते. शर्वरी म्हणत असते, काय चाललंय तुमच्या तिघांचं. सौमित्र दादा कुणीकडे चाललायस तू. त्यावर ऐश्वर्या म्हणत असते, काय गे शर्वरी, मगाशी घरातनं बाहेर पडलीस, बराच वेळ बाहेर होतेस, त्या गार्डन मध्ये फिरलीस, मला सांग तुला मी कुणी विचारलं का तू कुणीकडे गेले होतेस. हे सगळं ऐकल्यावर शर्वरी म्हणत असते, म्हणजे ऐश्वर्या तुझं काय माझ्यावर लक्ष होतं की काय, तू माझा पाठलाग करत होतेस की काय. त्यावर ऐश्वर्या म्हणत असते, पाठलाग असं नाही, पण विचारलं का आम्ही तुला कुठं गेली होतीस तू, मग तू कोण विचारणारी. त्यावर शर्वरी म्हणत असते, जानकी बहिणी या ऐश्वर्याला समजाव, माझ्याशी वाकड्यात जायचं नाही. त्यावर जानकी म्हणत असते, ऐश्वर्या शांत हो. आणि अशातच आता ऐश्वर्याला बाजूला करत जानकीने सौमित्रला त्या ठिकाणी पाठवलेलं असतं. सौमित्र जातो आणि त्या गल्लीतील रूममध्ये टकटक करतो. तो व्यक्ती दार उघडतो. समोर आलेल्या सौमित्राला पाहून म्हणत असतो, कोण आहेस तू. त्यावर सौमित्र म्हणत असतो, मी जो कोणी असेल त्याशी तुझं काही घेणं देणं नाहीये, पण तुझं त्या शर्वरीशी काय घेणं देणं आहे. हे वाक्य ऐकल्यावर तो व्यक्ती म्हणत असतो, कोण आहेस तू आणि हे सगळं विचारणारा नक्की आहेस कोण तू. त्यावर सौमित्रने आता थेट असं म्हटलेलं असतं, पुढच्या 2 मिनिटात जर सगळी कहाणी मला सांगितली नाहीस तर तुझ्या विरोधात FIR दाखल करायला पोलिसांना भाग पाडीन. त्यावर तो व्यक्ती म्हणत असतो, का पण मी असं काय केलंय. आणि अशातच आता सौमित्रला ऐश्वर्याने पाठवलेला तो व्हिडिओ सौमित्रने त्या व्यक्तीला दाखवलेला असतो.
की तू या शर्वरीकडून जवळजवळ 50,000 रुपयाच्या आसपास रक्कम घेतली आहेस. ते का घेतली आहेस तू? तू तिला ब्लॅकमेल करतोयस का? हे सगळं ऐकल्यावर त्याला कळून चुकलेलं असतं की आता आपण चांगलेच अडकणार आहोत. आणि अशातच आता तो व्यक्ती म्हणत असतो, अहो साहेब मला माफ करा. खरं तर त्या बाईला मी फक्त ब्लॅकमेल करत होतो, कारण तिच्या विरोधात माझ्याकडे असा काही पुरावा आहे ना, ज्या आधारावर मी तिची चांगलीच काशी करू शकतो. हे सगळं ऐकल्यावर सौमित्र म्हणत असतो, पुरावा? बघू कोणता पुरावा आहे. आता त्या व्यक्तीने जो काही पुरावा सौमित्राला दाखवलेला असतो, त्यानंतर सौमित्राच्या पायाखालची जमीन सरकते. सौमित्र म्हणत असतो, हा असा पुरावा तुझ्याकडे कसा काय आला? त्यावर तो व्यक्ती म्हणत असतो, हा कसा आला त्याच्यापेक्षा हा पुरावा बघा. तुम्ही त्याला काय शिक्षा मिळवून देणार आहात? मी तर या पुराव्याच्या आधारावर तिला ब्लॅकमेल करून 50 लाख रुपये वसूल करण्याच्या विचारात आहे. बोला, तुम्ही जर माझी साथ देत असाल तर 25 तुमचे 25 माझे. हे वाक्य ऐकल्यावर सौमित्र म्हणत असतो, डोकं फिरले का तुझं? 25 लाख रुपये हवेत तुला? आता तुला जेलची हवाच खायला भाग पडतो. हे सगळं ऐकल्यावर तो व्यक्ती म्हणत असतो, अहो पण साहेब तुम्ही आहात कोण? एकतर माझा फायदा होतोय तो तुम्ही होऊन देत नाही आहात, आणि मी तुम्हाला 25 लाख रुपयाचा फायदा करून देतोय, तोही तुम्हाला नकोय. म्हणजे तुम्ही स्वतः खात नाही आहात, मला खाऊन देत नाही आहात. त्यावर तो व्यक्ती आता पूर्णपणे रडत असतो. हे सौमित्राला कळून चुकलेलं असतं. सौमित्र म्हणत असतो, अरे नालायका, मी वकील आहे, वकील, आणि कायद्याच्या बाजूनेच बोलणार मी. आता तू जे काही करतोयस ना, तिला ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न, हा तुझा कसा हाणून पाडतो बघ मी. आता सौमित्राने त्या पुराव्यासकट त्या व्यक्तीला घसपट्यात घरी आणलेलं असतं. घरात सगळ्यांसमोर सौमित्राने ज्या व्यक्तीला आणलंय तो व्यक्ती तर हाच ज्याने आपल्याला गार्डनमध्ये तो पुरावा देण्यास नकार दिला होता आणि आपल्याकडनं 50,000 रुपये घेतले होते. त्यामुळे आता ही जी शर्वरी असते ती फुलटू घाबरलेली असते. शर्वरी म्हणत असते, ए तू इथे कसा काय? त्यावर सौमित्र म्हणत असतो, ए गप्प बस शर्वरी, तोंडातून एक शब्द देखील काढू नको. त्यावर ऋषिकेश म्हणत असतो, सौमित्र अशा पद्धतीने वागणं तुला शोभत नाही, तू वकील आहेस. त्यावर ऋषिकेशला आता जानकी म्हणत असते, ऋषिकेश थांबा, सौमित्र भाऊजी जे काही करतायत ते चुकीचं नाहीये. आज तुम्हा सगळ्यांसमोर या शर्वरीचा खरा चेहरा उघड होणार आहे. सौमित्र भाऊजी काय काय माहिती मिळाली तुम्हाला सांगा. त्यावर सौमित्र म्हणत असतो, जानकी बहिणी, या शर्वरीने स्वतःच्या नवऱ्याला ठार मारलं, विक्रांतला, आणि त्यानंतर आपल्या नानांना सुद्धा. हे वाक्य ऐकल्यावर सगळेच हादरतात. आणि अशातच आता जानकीला शर्वरी म्हणत असते, काय ग विक्रांत, तर तुझं लव्ह मॅरेज होतं ना, मग तू त्याला का मारलंस? त्यावर शर्वरी म्हणत असते, मी कोणालाही मारलेलं नाहीये. हे सगळं ऐकल्यावर आता शर्वरी लगेचच बोलू लागते, मला का अडकवताय तुम्ही, आणि याच्याकडे असा पुरावा नसेल तर? त्यावर सौमित्राने त्या व्यक्तीच्या सणसणीत कानाखाली दिलेली असते आणि असं म्हटलेलं असतं की आत्ताच्या आत्ता तुझं थोबाड उघड आणि ते पुरावे सगळ्यांना दाखव. त्या व्यक्तीने तो महत्वाचा पुरावा ऋषिकेशच्या हातात दिलेला असतो. ऋषिकेश तो पुरावा पाहतो आणि मग ऋषिकेश, शर्वरीचा तो छोटा भाऊ सारंग आणि सौमित्र तिघांनी मिळून शर्वरीला चापकाने फोडलेलं असतं. सौमित्राच्या बाजूलाच असलेला सारंग म्हणत असतो, तुला शर्वरी ताई ताई म्हणून मी दमायचो नाही, थकायचो नाही. मला वाटायचं माझी मोठी ताई आहे, पण तू मोठी ताई म्हणायच्या सुद्धा लायकीची नाहीयेस. अगदी तू आज तुझं घाणेरडं रूप दाखवलंयस. त्यावर ऋषिकेशला आता जानकी म्हणत असते, पाहिलं ऋषिकेश, मी तुम्हाला किती वेळा सांगितलं होतं या शर्वरीवर बारीक लक्ष ठेवा, पण तुम्ही माझं ऐकलं नाहीत. आज बघा काय प्रसंग आहे. या शर्वरीने आपल्या सगळ्यांना उल्लू बनवत आपल्या नानांचा जीव घेतला. विक्रांतचा जीव घ्यायचं कारण काय मला अजूनही कळत नाही. तर त्यावर ऐश्वर्या म्हणत असते, अगं जानकी असं काय करतेस? अगं त्या राहुलच्या प्रेमात ही शर्वरी वेडी झाली होती, त्यामुळे तिने विक्रांतचा काटा काढला. आता या सगळ्या संदर्भात राहुलला देखील आपण काही ना काही शिक्षा दिली पाहिजे, असं जेव्हा तिथे असलेला सारंग म्हणत असतो त्यावेळेला शर्वरी म्हणत असते, हो त्याला सुद्धा शिक्षा द्या. त्यावर ऋषिकेशने सणसणीत आता शर्वरीच्या थोबाडीत दिलेली असते.
ऋषिकेश म्हणत असतो तुझं थोबाड घे आणि चालती हो इथून. त्यावर ऐश्वर्या म्हणत असते असं कसं ऋषिकेश दादा, हिला तुम्ही असंच सोडणार आहात का? हिला असं सोडून चालणार नाही. हिला आत्ताच्या आत्ता आपण पोलिसात दिलं पाहिजे. त्यावर शर्वरी म्हणत असते नको, मला पोलिसात देऊ नका, हवं तर मी तुम्हा सगळ्यांची माफी मागते. त्यावर माफी तुला मागावीच लागणार आहे, पण ती फक्त तुरुंगाच्या काळ कोठरीत बसून, आणि किती वर्ष हे कोणी सांगू शकत नाही. त्यावर मात्र आता या सगळ्या संदर्भात मला माफ करा असं वारंवार बोलणाऱ्या शर्वरीला आता समोरून ऐश्वर्याने सुद्धा साणकण कानाखाली दिलेली असते. कानाखाली बसताच आता शर्वरी म्हणत असते बास करा रे, किती मारणार आहात, आणि इतकं मला हलक्यात घेऊ नका. आता मागचा पुढचा विचार न करता हे सगळं सुरू आहे म्हटल्यावर आता डोकं फिरलेल्या ऋषिकेशने शर्वरीला दानकन कानाखाली दिलेले असते आणि असं म्हटलेलं असतं उभ्या आयुष्यात मी कधी विचार केला नव्हता तुझ्यासारख्या नालायक बाईची माझ्या घरात एंट्री असेल. त्यावर ऋषिकेशला आता शर्वरी म्हणत असते दादा प्लीज मला नालायक वगैरे म्हणू नको. त्यावर ऋषिकेश म्हणत असतो गप्पा बस, नालायक तर तू आहेसच, पण तुझ्यासारखी घाणेरडी वृत्ती या घरात आहे याचा मला खरंच खूप त्रास होतोय. त्यावर शर्वरी म्हणत असते ठीक आहे दादा, तू म्हणत असशील तर आता या घरातून मी जायला तयार आहे. सौमित्र म्हणत असतो कुठे जाणार आहेस तू, तुला तर मी कुठेच जाऊ देणार नाही, चल आता तुला थेट पोलिसात जावं लागणार आहे. आणि पोलिसांना कॉल करून सौमित्रने बोलवलेलं असतं आणि स्पष्टपणे असं म्हटलेलं असतं या शर्वरीला तुम्ही डायरेक्ट तुरुंगात टाका. हिच्या विरोधात अशी कडक कारवाई करा की हिने उभ्या आयुष्यात कोणाचा विचार केला नाही पाहिजे. आता मागचा पुढचा विचार न करता शर्वरीला एका मागोमाग एक फटके देणाऱ्या पोलिसांना देखील आता सारंग म्हणत असतो मारा, जोराचं मारा. मित्रांनो काय वाटतं तुम्हाला, येत्या काळामध्ये आपल्याला नेमकं काय मिळू शकतं, कमेंट करून नक्की कळवा. आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.